नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरं प्रकरण बघितलेलं आहे. दुसरं प्रकरण झालं आपलं, तिसरं प्रकरणही बघितलेलं आहे आपण. परंतु तिसऱ्या प्रकरणाची परत रिव्हिजन व्हावी यासाठी आपण तिसरं प्रकरण परत एकदा तुमच्या डोळ्यासमोरून नेणार आहे. परत एकदा हे प्रकरण बघणार आहे. या प्रकरणाचं नाव आहे भारतीय समाजातील विविधता आणि एकता. कशा पद्धतीनं भारतीय समाजामध्ये विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आहे आणि त्या एकतेसमोर कोणकोणते आव्हाने आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. हे बघा, या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय समाजातील विविधता, तीन घटक महत्त्वाचे आहेत. पहिला घटक आहे भारतीय समाजातील विविधता, विविधतेतील एकता, राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हाने. हे तीन घटक या प्रकरणामध्ये महत्त्वाचे आहे. या तिन्ही घटकाचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. तर आपण पहिला घटक बघणार आहोत, भारतीय समाजातील विविधता. हे बघा, भारतीय समाजातील विविधता. भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे. भारताची एक वेगळी ओळख आहे की भारतामध्ये विविध वंशाचे, विविध भाषा बोलणारे, विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध वर्गाचे आणि प्रादेशिक विविधता असणारे लोक भारतामध्ये राहतात. आणि हे बघा, विविध संस्कृती असणारे लोक भारतामध्ये गुण्या गोविंदाने म्हणजे आनंदाने राहतात, एकत्र राहतात. आणि त्यामुळेच भारतात विविधतेत एकता आहे आणि लोकांच्या मनामध्ये ऐक्याची भावना आहे. हम सब एक है ही जी भावना आहे, ही भावना जर असली तर त्याच्यामुळेच का होते, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. जरी समाजामध्ये विविधता असली, जरी भारतामध्ये विविधता असली विविध गोष्टीमध्ये, तरी सुद्धा हम सब एक है ही जी भावना आहे, ही भावना राष्ट्रीय एकात्मता निर्माण करते. नंतर आपण भारतीय समाजातील विविधता कशी काय आहे, कोणकोणत्या बाबतीमध्ये विविधता आहे ते आपण बघणार आहे. तर पहिला आहे वांशिक विविधता. म्हणजेच वंशामध्ये काय आहे, विविधता आहे. विविध वंशाचे लोक भारतामध्ये राहतात. तर वांशिक विविधता आपण बघणार आहे की वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट, अशी वंशांची साधी व्याख्या करता येईल. A.W. ग्रीन यांनी असं म्हटलेलं आहे की वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय. वंश काय आहे, व्यक्तीचा मोठा जैविक गट होय. अशा गटाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात. अशी वैशिष्ट्ये थोड्या फार फरकाने का असतात, समान असतात. वांशिक विविधता आपण बघणार आहे की वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट, अशी वंशाची साधी व्याख्या करता येईल. A.W. ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तीचा, A.W. ग्रीन यांनी काय म्हटलेलं आहे की वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होय. अशा गटाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात. अशी वैशिष्ट्ये थोड्या फार फरकाने समान असतात, असं A.W. ग्रीन यांनी म्हटलेलं आहे. आणि B.S. गुहा यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय लोकसंख्येचे 6 प्रमुख वंश आधारित गट पडतात. 6 वंशांचे लोक भारतामध्ये राहतात. ते 6 वंश कोणकोणते, तर हे लक्षात ठेवा हे तुम्ही 6 वंश कोणकोणते आहे. तर पहिला वंश आहे नेग्रेटो, नंतर प्रोटो ऑस्ट्रोलाइड, नंतर मंगोलाइड, नंतर मेडिटेरेनियन, नंतर वेस्टर्न ब्राचिसेफल आणि 6वं आहे नॉर्डिक. हे 6 वंशच्या आधारित गट भारतामध्ये पडतात.
तर अशा पद्धतीने B.S. गुहा यांनी असं म्हटलेलं आहे की 6 वंशाचे लोक भारतामध्ये राहतात. म्हणजेच वंशाच्या बाबतीमध्ये काय आहे, विविधता आहे. नंतर आहे धार्मिक विविधता. धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा विविधता आहे की विविध धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, ख्रिश्चन, तर अशा अनेक धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये भारत हा विविधता असलेला देश आहे. आणि धर्म हा जगामध्ये सर्वच भागामध्ये आढळतो. जगामध्ये सर्व देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. आणि धर्म हा भारतीय समाजातील एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. भारत हा एक बहुधर्मीय देश आहे. आणि बहुधर्मीय देश जरी असला तरी भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे सर्व धर्म समान, सर्व धर्म समभाव ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. हे बघा, आदिम जमात, हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म या धर्माचा उगम भारतामध्ये झाला. आणि नंतरच्या काळामध्ये ख्रिस्ती, इस्लाम, पारशी आणि शीख धर्माचा प्रभाव भारतामध्ये जाणवू लागला. भारतामध्ये धार्मिक विविधता असली तरीही भारतीय समाजात सर्व धर्माचे लोक भारतीय समाजात हे एकोप्याने, गुण्यागोविंदाने, आनंदाने एकत्र राहतात. आणि सर्वांना संविधानाने सर्व नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये नमूद केलेला आहे. म्हणजेच प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काय आहे, स्वातंत्र्य आहे. परंतु स्वातंत्र्य जरी दिलं असलं तरी दुसऱ्या धर्मावर याचा आघात होऊ नये याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हे आहे धार्मिक विविधता. नंतर आपण बघणार आहोत भाषिक विविधता. अनेक भाषा बोलणारे लोक भारतामध्ये राहतात. तर भारत हा बहुभाषिक देश आहे. अनेक बोलीभाषा आहे. सुमारे 52 भाषा व अनेक बोलीभाषा आहेत. हिंदी ही आपली का आहे, राष्ट्रभाषा आहे. आणि 1956 मध्ये भाषेच्या आधारावर राज्याची म्हणजे प्रांत रचना करण्यात आली. म्हणजेच ज्या भागामध्ये जी भाषा आहे त्या भाषेच्या आधारावरच राज्याची निर्मिती केली. जसं उदाहरणार्थ महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोणती मातृभाषा आहे, मराठी आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भाषा आहे. आणि म्हणून विशिष्ट राज्यातील जे रहिवासी आहे ते एक विशिष्ट भाषा बोलतात. विविध भाषेतील नटलेल्या भारत हा विविध भाषांनी नटलेला का आहे, देश आहे. संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. आणि यापैकी संस्कृत, तामिळ आणि कन्नड या 3 अभिजात भाषांचा दर्जा या 3 भाषांना प्राप्त झालेला आहे. अभिजात भाषा म्हणजे काय, तर ज्या भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा ही 1000 वर्षापेक्षा जुनी आहे अशाच भाषांचा समावेश या अभिजात भाषेमध्ये केला जातो. आणि 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केलेला आहे. तर अशा पद्धतीने भारतामध्ये काय आहे, भाषिक विविधता आहे. नंतर आहे प्रादेशिक विविधता. चौथा मुद्दा आहे प्रादेशिक विविधता. हे बघा, विविध भारतामध्ये प्रादेशिक विविधता पाहायला मिळते. विविध प्रदेश आहे. सांस्कृतिक, त्या प्रदेशामध्ये सांस्कृतिक एजन्सीपणा आढळते. सांस्कृतिक आपल्याला एकता त्या प्रदेशामध्ये आढळते. आणि प्रदेशात वास्तव्य लोकांचा भूतकाळ समान असल्याने समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात. कारण की एकाच प्रदेशातील लोक एकत्र राहतात. त्यांची संस्कृती एक असते, त्यांचा भूतकाळ समान असतो आणि त्याच्यामुळेच ते एकत्र राहतात. प्रदेश म्हणजेच काय की देशातील भौगोलिक एकक. उदाहरणार्थ आपण बघितलेलं आहे की ईशान्येकडील प्रदेश ज्याला 7 सिस्टर असे संबोधतात. जे ईशान्येच्या भाग म्हणजे नकाशामध्ये बघा, जे ईशान्य भागामध्ये 7 राज्य आहेत त्याला 7 सिस्टर असे संबोधतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भाग आहेत. जसं कोकण आहे, विदर्भ आहे,
खानदेश आहे, मराठवाडा आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. आणि या भागाच्या भाषासुद्धा कशा आहे, वेगवेगळ्या आहे. संस्कृती सुद्धा कशी आहे, वेगवेगळी आहे. आणि विविध प्रदेशामध्ये विविध नद्या आहेत. कुठे उत्तरेकडे पाहाल तर बारमाही नद्या आपल्याला दिसते, हिमालयातून त्या उगम पावतात. तर बाकी ठिकाणी आपल्याला म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आपल्याला दिसतात. विविध जलस्रोत आहे, विविध प्रकारच्या मृदा आहे, वने आहे, खनिजे आहे. विविध खनिजे विविध प्रदेशामध्ये आढळतात. आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण हे प्रत्येक प्रदेशाचं कसं आहे, वेगवेगळं आहे. आणि प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा काय आहे, इतिहास आहे. जसं महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा इतिहास महाराष्ट्रामध्ये आहे, तसंच प्रत्येक प्रदेशाचा इतिहास हा वेगवेगळा आहे. म्हणजेच भारतामध्ये काय आहे, प्रादेशिक विविधता आहे. नंतर आहे जातीय विविधता. हे बघा, भारतामध्ये जातीय विविधता दिसून येते. विविध जातीचे लोक भारतामध्ये राहतात. समाजशास्त्रज्ञ जातीकडे दोन बाजूंनी पाहतात, वर्ण आणि जाती. वर्ण म्हणजे हिंदूची 4 श्रेणीमध्ये केलेली रचना, जसं ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र आहे. आणि भारतात जवळपास 3,500 जातीपैकी 751 जातीचा घटनेतील अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेला आहे. आणि तसंच अनेक आपल्याला जाती आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक जातीचे व्यवसाय, विवाह, खाण्यापिण्याच्या सवयी, धार्मिक कर्मकांड, सण, उत्सव या बाबतीमध्ये जातीमध्ये आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. प्रत्येक त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांचे सण हे वेगवेगळे जातीनुसार हे वेगवेगळे असतात. आणि यातूनच हिंदू समाजात जातीची विविधता निर्माण झालेली आहे. आणि जाती व्यवस्था ही फक्त हिंदू धर्मामध्ये नाही, तर प्रत्येक जातीमध्ये आपल्याला म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला जाती व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने ही जाती विविधता आहे. नंतर वर्गीय विविधता. वर्गीय विविधता सुद्धा भारतामध्ये बघायला मिळते. आणि वर्ग व्यवस्था ही स्तरीकरणाचा एक प्रकार आहे. जगातील सर्व समाजात वर्ग आढळते. भारतीय समाजातही वर्ग व्यवस्था दिसते. आणि भारतातील मुख्य वर्ग कसा आहे, उच्च वर्ग, मध्यम वर्ग व कनिष्ठ वर्ग या 3 वर्गामध्ये विभागणी झालेली आहे. या वर्गाचे काही उपप्रकार आहे, जसं उद्योगपती व कामगार, जमीनदार व शेतमजूर, तसेच सुशिक्षित व अशिक्षित असेही वर्ग आपल्याला आढळते. आणि भारतामध्ये वर्गीय विविधता आहे. आणि आपल्या वर्गानुसार आपण वास्तवात जीवन जगत असतो. उदाहरणार्थ, आपल्याला बसने प्रवास करायचा आहे की स्वतःच्या गाडीने. जर समजा आपल्याजवळ पैसा असला तर आपण का करू, स्वतःच्या गाडीने प्रवास करू. आणि अशा पद्धतीनं काय आहे की आपल्या जीवन पद्धतीवर याचा परिणाम पडतो. जसं जवळच्या दुकानातून वस्तू घ्यायची की मॉलमधून, हे सर्व कसं आहे, खिशामध्ये पैसे असले तर आपण सर्वच काही करू शकतो. आणि पैसे नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. आपण सर्वसामान्य जीवन जगू शकू. तर अशा पद्धतीने काय आहे की भारतामध्ये मध्यम आणि निम्न वर्गाचा म्हणजेच लोक बहुतांश आढळतात. आणि उच्च वर्ग जो आहे त्याचे लोक कमी आढळतात. तर अशा पद्धतीने वर्गीय विविधता आहे. तर अशा पद्धतीने आपण भारतीय समाजातील विविधता बघितलेली आहे. आता आपल्याला दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे विविधतेतील एकता, तो आपल्याला बघायचा आहे. विविधतेतील एकता. हे बघा, जरी विविधता असली तरी त्या विविधतेमध्ये काय आहे, एकता आहे. तर कोणकोणत्या बाबतीमध्ये एकता आहे ते आपल्याला बघायचं आहे. हे आपण बघितलेलं आहे की विविध परंपरा आणि संस्कृतीचं एकत्रीकरण हे भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. की विविध परंपरा आणि संस्कृती ह्या
एकत्र आलेले आहे, हे एक भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. आणि भारत हा धर्मनिरपेक्ष का आहे देश आहे. आणि प्रादेशिक, भाषिक, धार्मिक, जातीय या धर्तीवर प्रचंड विविधता आहे. आता आपण बघितलेलं आहे, प्रत्येक जातीमध्ये, धर्मामध्ये, वर्गामध्ये, वंशामध्ये का दिसून येते, विविधता दिसून येते, तरी त्यामध्ये एकता आहे. आणि भारतामध्ये संपर्कात आलेल्या विविध संस्कृतीला सामावून घेण्यात आले. भारतामध्ये जेवढे म्हणजे स्थलांतरण करून भारतामध्ये आले, तेवढ्याही धर्मांना, त्या संस्कृतींना भारताने का घेतलेलं आहे, सामावून घेण्यात आलेलं आहे. आणि भारतीयांनी स्वतःची संस्कृतीसुद्धा जपलेली आहे. भारतावर अनेक वेळा आक्रमणे झाली, तरी भूतकाळातील विचारांना आणि गोष्टींना मात्र त्यांनी जतन केलेलं आहे. जवळपास 2000 वर्षापासून भारतामध्ये राजकीय एकता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक राज्य होऊन गेले, जसं सम्राट अशोक आहे, हर्षवर्धन आहे, विक्रमादित्य आहे, अकबर आहे. या राजांचे प्रयत्न यांनी भारतीय संस्कृतीला जपून ठेवण्याचा का केलं, प्रयत्न केला. राजकीय लोकशाही पद्धतीचा भारताने स्वीकार केलेला आहे, लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आणि भारतीयांनी विविधतेकडे कधी समस्या म्हणून बघितले नाही, विविधतेकडे कधी भारतीयांनी समस्या म्हणून बघितलेली नाही. तर त्याच्यातून राष्ट्रीय एकता कशी निर्माण होईल याच्याकडे बघितलं. जरी विविध वंशाचे, विविध धर्माचे लोक राहत असले, तरीही ते कसे राहतात, आनंदाने, एकोप्याने, गुण्यागोविंदाने भारतामध्ये राहतात. आणि दुसऱ्या देशातील लोक भारताकडे हे याच दृष्टीने बघतात की भारतामध्ये का आहे, विविधतेमध्ये एकता आहे. कशा पद्धतीने विविधतेमध्ये एकता आहे ते आपल्याला बघायचं आहे. भारतातील एकतेची प्रक्रिया आपल्याला बघायची आहे. भौगोलिक एकता. हे बघा, आपला देश हा भौगोलिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे एकात्म आहे, म्हणून आपल्या देशाला एक भारतवर्ष असे संबोधले जाते, ज्याच्या उत्तरेस हिमालय आहे, दक्षिणेस हिंदी महासागर आहे, पश्चिमेस अरबी समुद्र आहे, पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. आणि याच्या चारही बाजूस 4 मुख्य धाम आहे. उत्तरेकडे केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, दक्षिणेस रामेश्वरम आहे, पूर्वेस जगन्नाथपुरी आहे, पश्चिमेस द्वारका आहे. आणि भारत ही सर्व भारतीयाची का आहे, मातृभूमी आहे. आणि भारताच्या विविध भागातील हवामान वेगवेगळे आहे. हवामान कसे आहे, वेगवेगळे आहे. जसं आपण पाहिलं की जम्मू काश्मीरचा भाग पाहिला उत्तरेकडे, तर हवामान कसं आहे, थंड आहे. राजस्थानमध्ये वाळवंट असल्यामुळे हवामान कसं आहे, उष्ण आहे. तर अशा पद्धतीने हवामानामध्ये सुद्धा काय आहे, एक विविधता दिसून येते. नद्या, खनिजे आणि वने यासारखी नैसर्गिक साधने भारतामध्ये सर्वत्र आढळतात. आणि विविध राज्यामध्ये विविध सण साजरे केले जातात. पिकामध्ये सुद्धा विविधता आहे. जसं पंजाबमध्ये गहू जास्त पिकते, तर विविध राज्यामध्ये, विविध प्रदेशामध्ये विविध पिके घेतली जातात. अशा पद्धतीने हे सर्व विविधता असली तरीही विविधतेमध्ये का आहे, एकता आहे. नंतर आपण पाहणार आहोत धार्मिक एकता. हे बघा, भारतामध्ये विविध धर्माचे लोक भारतामध्ये राहतात, तरीही सुद्धा त्याच्यामध्ये का आहे, भारतामध्ये धार्मिक एकता आहे. कारण की प्रत्येक धर्म आपल्या धर्मसंधांचा उपदेश करतो. कारण की आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे, मूलभूत हक्कामध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. मानवी मूल्यावर प्रत्येक धर्माची श्रद्धा आहे. परोपकार, पवित्रता, प्रामाणिकपणा, साधेपणा, चांगुलपणा यासारखे जीवनमूल्य सर्व धर्मामध्ये आहे. आणि विविध राज्यामध्ये विविध धर्माचे का आहे, पवित्र मंदिरे आहे. हे बघा, विविध राज्यामध्ये विविध धर्माचे पवित्र मंदिरे आहे. जसं महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे, पंजाबमध्ये अमृतसर येथे सुवर्ण मंदिर आहे. प्रत्येक धर्माचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रत्येक धर्माचे लोक प्रत्येक सण हे एकत्र साजरे करतात आणि त्यातूनच धार्मिक एकता प्रगट होते. आणि त्याच्यामुळेच भारतामध्ये काय आहे, धार्मिक एकता आहे. नंतर आहे राजकीय एकता. भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारतीय समाजाची एकता
आणि बहुविधता हे त्यांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठी म्हणजेच दुर्बल घटकाचा विकास व्हावा यासाठी पंचवार्षिक योजना आणि अनेक योजनांची आखणी सरकारने केलेली आहे. आणि भारतीय राज्यघटनेने देशात कायद्याचे राज्य निर्माण केलेले आहे. कायद्यासमोर कोणीही लहान किंवा मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान आहे आणि व्यक्तीचा सामाजिक दर्जा कुठल्याही घटकावर अवलंबून नाही. अल्पसंख्याक घटकासाठी विशेष सवलती दिलेल्या आहे. सरकारने अल्पसंख्याक जे आहे त्यांच्यावर दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा विशेष सवलती दिलेल्या आहे. भारताने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. परकीय आक्रमणांच्या वेळी या राजकीय एकतेचा अनुभव आलेला आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. 1962ला चीनचं आक्रमण, 1965 व 71मध्ये पाकिस्ताननं आक्रमण केलं. कारगिलवर सुद्धा आक्रमण केलं पाकिस्तानने. अशा आक्रमणाच्या वेळीस, अशा संकटाच्या वेळीस संपूर्ण देश हा धावून आलेला आहे. म्हणजेच भारतामध्ये काय आहे, राजकीय एकता आहे. कोणीही परकीय आक्रमण झालं तरीही भारत हा एक होतो आणि एक होऊन त्याचा सामना करतो. तर अशा पद्धतीने राजकीय एकता आहे. नंतर भाषिक एकता सुद्धा आहे. आपण बघितलेलं आहे की भारत हा बहुभाषिक देश आहे, तरीसुद्धा भारतामध्ये काय आहे, भाषिक एकता आहे. निराळ्या भाषा बोलणारे लोक प्राचीन काळापासून भारतामध्ये भाषिक संघर्ष न करता गुण्यागोविंदाने राहत आलेली आहे. हे बघा, प्राचीन काळापासूनच लोक एकत्र, म्हणजेच वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र आलेली आहे आणि सर्व लोक काय करतात, आनंदाने राहतात. आणि सर्व राज्यात त्रिसूत्री सूत्र स्वीकारण्यात आलेले आहे. कोणतं? यामध्ये एक प्रादेशिक भाषा, जसं महाराष्ट्राचं बघितलं तर मराठी ही एक प्रादेशिक भाषा आहे आपली, दुसरी हिंदी आणि तिसरी इंग्रजी. या तिन्ही भाषेचा अभ्यास विद्यार्थी करतात आणि या विद्यार्थ्यांना त्या शिकवल्या जातात. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक चांगलं पाऊल आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी भाषा निवडण्याची मुभा आहे. हे बघा, जो बोर्ड असतो तो बोर्ड आपल्याला वेगवेगळ्या भाषेतून पेपर सोडवण्यासाठी वेगवेगळ्या भाषा ची मुभा देतात की तुम्ही कोणत्याही भाषेत निवडून तुम्ही पेपर देऊ शकता. जसं हिंदी आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, उर्दू आहे. तर अशा वेगवेगळ्या भाषेतून आपल्याला पेपर देण्याची मुभा दिलेली आहे. आणि भाषा ही दुधारी शस्त्र आहे आणि काहीसाठी जगाशी जोडणारा एक दुवासुद्धा असतो भाषा. कारण की आता इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढलेलं आहे आणि कसं की इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे. आता पाचवा आपण मुद्दा बघणार आहोत, सांस्कृतिक एकता. हे बघा, भारत हा विविध संस्कृती असणारा देश आहे आणि सांस्कृतिक विविधता भारतामध्ये आहे आणि इथे पुष्कळ सांस्कृतिक ही आदरणीय असून ते लोकांमध्ये एकता निर्माण करते. जसं आपण दिवाळी, रक्षाबंधन, ईद, नववर्ष, ख्रिसमस यासारखे सण हे देशभर साजरे केले जातात. विविध धर्माचे जे सण आहे ते एकत्र येऊन साजरे केले जातात आणि ही सांस्कृतिक जी एकता आहे ती व्यक्तीमुळे शक्य आहे. कारण की विविध धर्माचे लोक एकत्र राहतात आणि ते विविध धर्माचे लोक वेगवेगळे सण जे आहे, प्रत्येक धर्माचे सण ते एकत्र येऊन साजरे करतात आणि त्यामुळे सांस्कृतिक एकता निर्माण होते. हे बघा, विविध समाज सुधारकांनी त्यांच्या जीवन कार्यातून एक दिव्य संदेश दिलेला आहे. विविध समाज सुधारक होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी एकतेचा संदेश दिलेला आहे. हे बघा, संस्कृतीच्या तत्वावर राष्ट्रगीत किंवा चित्रपटाचे सादरीकरण झालेले आढळते. देशभक्तीपर गीत, राष्ट्रीय सण यातूनच अभिमानाची भावना निर्माण होते, यातूनच सांस्कृतिक एकता ही निर्माण होते. तर अशा पद्धतीने सांस्कृतिक एकता आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की ही विविधतेतील एकता.
आता आपण 4 वित्तेतील एकता बघितलेल्या आहे, 4 मुद्दे बघितलेले आहे. भौगोलिक एकता, धार्मिक एकता, राजकीय एकता, भाषिक एकता आणि सांस्कृतिक एकता. नंतर आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने. राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने आपल्याला बघायचं आहे. कोणकोणती आव्हाने आहे हे बघा. भारतात भाषिक, धार्मिक, प्रादेशिक आणि वांशिक विविधता आहे. यामुळे भारतात विविध सामाजिक गट निर्माण झालेले आहे. असे असून देखील भारतात विविधतेत का आहे? एकता आहे. आणि भारतात समुदाय, वंश, वर्ग, भाषा आणि उपसंस्कृती यावर आधारित विविधतेमुळे राष्ट्रीय एकता साध्य करणे एक आव्हानात्मक ठरते. आणि पुढील घटक जे आपण घटक बघणार आहोत ते राष्ट्र अभिमानाच्या आड येणारे आहे. ते राष्ट्रीय एकतेसमोर आव्हाने आहे. कोणकोणते घटक आहे? जातीयवाद. पहिला आहे जातीयवाद. जाती जातीमध्ये का होऊन राहिलेले आहे? वाद निर्माण होऊन राहिलेले आहे. जातीवाद म्हणजेच काय की देशाऐवजी जातीप्रती निष्ठा बाळगणे, देशाच्या आधी जातीवर जास्त प्रेम असणे, अत्यंतिक निष्ठा बाळगणे, त्याला जातीयवाद असे म्हणतात. लोक देशाऐवजी जातीच्या संदर्भात प्रथम विचार करतात. प्रथम आपल्या जातीचा विचार करतात, नंतर देशाचा विचार करतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान निर्माण होते, राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होते. राजकीय पक्ष याला जबाबदार आहेत. राजकीय पक्ष हे स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी जातीमध्ये भांडणे लावतात आणि स्वतःचा स्वार्थ बघतात. आणि सध्या तिच्या स्वतःच्या संघटना आहे, प्रत्येक जातीची एक संघटना आहे. आणि निवडणुकीमध्ये लोक का करतात? आपल्या जातीच्या उमेदवारास मत देतात. आणि हे जे विलक्षण आहे ते जातीच्या आधारावरच खेळले जाते. विकास हा मागे राहतो, जातीच्या आधारावर हे विलक्षण खेळले जाते. आणि निवडून आलेले जे प्रतिनिधी आहे म्हणजेच राजकीय पक्ष जातीच्या आधारावर आपले उमेदवार ठरतात. ज्या भागामध्ये ज्या जातीचे लोक जास्त राहतात तो उमेदवार ते उभे करतात. आणि तो समजा उमेदवार निवडून आला तर आपल्या जातीच्या हितासाठीच का करतात? काम करतात. जाती व्यवस्था लोकांच्या मानसिकतेत घर करून आहे. उच्च जातींनी दडपशाही केल्यामुळे अनुसूचित जातीच्या मनात परकेपणाची भावना निर्माण होते. एकाच देशामध्ये जर राहत असलो तरी त्यांच्या मनामध्ये परकेपणाची भावना निर्माण होते. जातीतील अत्याचार ही वारंवार घडणारी घटना आहे. आपण बघतो, पेपरमध्ये वाचतो की जातीमध्ये एक प्रकारचा संघर्ष होतो आणि हे राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक अडथळा निर्माण झालेला आहे. अशा पद्धतीने ही जातीयवाद आहे. नंतर आपण बघितलेलं होतं संप्रदायवाद. संप्रदायवाद म्हणजेच धर्म आधारित राष्ट्रप्रेम होय. प्रत्येक धर्मामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्यामध्ये संप्रदायवाद निर्माण होतो. आणि संप्रदायवाद म्हणजेच काय की राष्ट्रापेक्षा धर्माप्रती अत्यंतिक निष्ठा बाळगणे. राष्ट्रापेक्षा धर्माप्रती आपल्या स्वतःच्या धर्माबद्दल जास्त निष्ठा बाळगणे आणि एकत्र धर्म जिथे नांदतात, म्हणजे अनेक धर्माची लोक जिथे राहतात असा भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात. आणि भिन्न धर्मातील संघर्षातून ही प्रामुख्याने लक्षात येते. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी लांछनास्पद बाब आहे. संघर्षाचे कारण कोणती असो त्यामुळे दीर्घकालीन नुकसान मात्र का होते? देशाचे होते. संघर्षामुळे समाजामध्ये तीव्र शत्रुत्व निर्माण होते. धर्मात कटुता होते, द्वेष होते, एक भेदभाव निर्माण होतात. लोकांमध्ये जे अल्पसंख्याक आहे त्याच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि त्यामुळेच हे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का बसतो. आणि देशाचा जो आर्थिक वृद्धी आहे आणि आर्थिक विकास आहे याची गती जी आहे ती मंदावते. देशाच्या विकासावर याचा परिणाम होतो.
आणि त्यामुळेच उत्पादनावर सुद्धा परिणाम होतो, लोकशाही ही क्षीण होते. जर धर्माधर्मामध्ये वाद झाले तर लोकशाहीसुद्धा का होते, क्षीण होते आणि त्याचा भारताच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतात. म्हणजे लोकांचा, जगातील देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो, भारताची प्रतिमा मलिन होते आणि प्रत्येक धर्माच्या अनुयायांना केवळ आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो आणि एखाद्या धर्माच्या श्रद्धा इतरावर लादल्या जातात. यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. तर अशा पद्धतीने संप्रदायवाद झाला तर देशाचं प्रचंड नुकसान होते. नंतरचा घटक आपण बघणार आहोत प्रादेशिकतावाद. हे बघा, प्रादेशिकतावाद म्हणजेच काय की देशाऐवजी प्रदेशाप्रती असलेली अत्यांतिक निष्ठा होय. भारतात प्रादेशिकवाद हा प्रामुख्याने संस्कृती, धर्म, क्षेत्र, भाषा यावर आधारलेला आहे. प्रादेशिक वंचिततेच्या भावनेतून प्रादेशिकवाद भडकलेला आहे. समान भाषा बोलणारे लोक समान प्रदेशाची मागणी करतात. यामुळेच का होतो, प्रादेशिकवाद हा निर्माण होतो. आपल्या राज्याचा आर्थिक विकास व्हावा अशी इच्छा अनेकांच्या मनात असते. यामुळे राज्यांतर्गत शत्रुत्व निर्माण होते. याला राजकीय रंग आला तर मात्र हे घातक ठरते. हे बघा, जिथे राजकीय रंग आला तर ते अतिशय घातक ठरते. एखाद्या विभागाप्रती राजकीय पक्षाचे झुकते माप असल्यामुळे प्रादेशिक वाद अधिक दृढ होतो. एखाद्या राज्याचा खूप विकास करणे आणि बाकीच्या राज्याकडे का करणे, दुर्लक्ष करणे. हे बघा, 1956 मध्ये भाषेच्या आधारावर प्रांतरचना अस्तित्वात आली आणि यातून अनेक वाद निर्माण झाले. जसं महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आहे, मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याचा वाद, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागाला आपल्यावर अन्याय व भेदभाव केला जातो असे वाटू लागले. महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र विदर्भाची मागणी होऊ लागली, कारण की विदर्भावर दुर्लक्ष होऊन राहिलेलं आहे अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते सुरू आहे, आताही सुरूच आहे का विदर्भ वेगळं राज्य बनलं पाहिजे. आणि याशिवाय राज्यामध्ये नद्याच्या पाण्याचे वाटप आहे, धरणाचे बांधकाम, वीज पुरवठा या बाबतीमध्ये वाद निर्माण झालेले आहे आणि ही वृत्ती राष्ट्रीय एकात्मतेतील मोठा अडथळा आहे. नंतर आहे भाषावाद. भाषावाद म्हणजेच स्वतःच्या भाषेबद्दल अतिरेकी निष्ठा. नाही, माझी भाषा कशी आहे, चांगली आहे, ही अतिरेकी निष्ठाच याच्यामुळे का होतो की भाषावाद निर्माण होतो. आणि प्रत्येक प्रांताची एक प्रभावी भाषा आहे, प्रत्येक प्रदेशाची भाषा आहे, प्रत्येक राज्याची भाषा आहे आणि त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा बोलणारे लोक भारतामध्ये राहतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मराठी ही प्रादेशिक भाषा आहे आणि इथे अनेक लोक गुजराती, सिंधी, पंजाबी, तामिळ, कन्नड, बिहारी इत्यादी भाषा बोलतात आणि आपल्या कल्याणाकडे दुर्लक्ष होत आहे ही भावना भाषिक अल्पसंख्याकांच्या मनात निर्माण होते आणि ही देशाच्या एकतेसाठी का ठरते, धोका ठरते. उदाहरणार्थ मराठी कन्नड हा भाषावरून मराठी व कन्नड भाषावरून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद निर्माण झालेला आहे. तसेच हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, परंतु ही हिंदी राष्ट्रभाषा म्हणण्यास दक्षिणेकडील काही राज्य विरोध करीत आहे. त्यांना हिंदी ही राष्ट्रभाषा मान्य नाही. दक्षिणेकडे जाल तुम्ही तिथे हिंदी भाषा बोलत नाही. तर असे भाषिक मतभेद देशाच्या एकात्मतेला तडे निर्माण करण्याची बाब आहे. अशा पद्धतीने भाषावाद हा सुद्धा एक राष्ट्रीय एकतेसमोर काय आहे, आव्हान आहे. नंतर आर्थिक विषमता. प्रत्येक समाजात काही लोकांना सर्व सुखसोयी मिळतात, काही त्यापासून वंचित असतात आणि विषमतेमुळे लोकांच्या मनामध्ये एक असंतोष निर्माण होतो. समाजात अनेक प्रकारची विषमता आहे आणि ती राज्याच्या विकासातही दिसते. काही राज्य बघितले जसं पंजाब आहे, हरियाणा आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे इत्यादी राज्याचा तुलनेत बाकीच्या राज्याचा विचार केला तर ही राज्य विकसित आहे. जर आपण बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश याचा आपण विचार केला तर ही राज्य विकासाच्या दृष्टीने
ही मागासलेली आहे. तर राज्याच्या निरनिराळ्या भागात विकासाचा असमतोल आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, कोकण हे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागासलेले दिसतात, कारण की पश्चिम महाराष्ट्राचा जास्त विकास झालेला आहे. आणि विषमता ही राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील एक अडथळा आहे. भारतामध्ये गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, सुविधाप्राप्त व वंचित हे राष्ट्रीय एकात्मतेसमोर काय आहे, अडथळा ठरते. आर्थिक विषमतासुद्धा काय आहे, राष्ट्रीय एकात्मतेसमोर अडथळा आहे. अशा पद्धतीनं आपण तिसऱ्या प्रकरणाची उजळणी घेतलेली आहे. आपण दुसऱ्या प्रकरणावर पेपर घेणार आहोत. तुम्हाला मी लवकरच दुसऱ्या प्रकरणावर आपण टेस्ट घेणार आहोत आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे. या तिसऱ्या प्रकरणाचे जे नोट्स आहे मी तुम्हाला ग्रुपवर पाठवणार आहे, ते तुम्ही लिहावे. नंतर या प्रकरणावर सुद्धा आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.